तर महापालिका म्हटली की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याचं उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजे। या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला मालमत्ता कर जो लावला तो मालमत्ता कराची बिलच त्यावेळेचे आयुक्त यांनी 2019लाच त्या ठिकाणी लागली, त्यांनी लावलीच नाही आणि मग थेट 5 वर्षाच्या नोटिसा एकत्र गेल्या आणि त्यातून पुढे 2 वर्ष कोविड आला। त्या सगळ्यामुळे त्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये खूप मोठा असं म्हणूया तुटवडा महापालिकेच्या गंगाजळीमध्ये होता। पण 2.5 वर्ष भाजपा याचं सरकार नव्हतं, महायुतीचं सरकार नव्हतं आणि त्यामुळे त्या 2.5 वर्षामध्ये जो जीएसटीचा परतावा येतो तो जीएसटीचा परतावा योग्य लागलेला नव्हता। मग त्याचा पाठपुरावा आम्ही केला महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर आणि तो पाठपुरावा केल्याच्यामुळे जीएसटीचं अनुदान हे आमचं चौपट वाढलं, जे प्रत्यक्षात ऍक्च्युअल होतच पण ते आम्हाला 1/4 मिळत होते, ते चौपट वाढलं आणि आता 500 कोटीपेक्षा जास्त हे आम्हाला त्या जीएसटीच्या अनुदानातून दर वर्षाला आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे ते अनुदान आहे, स्टॅम्प ड्युटीचं अनुदान असतं, या सगळ्यामुळे चांगल्या पद्धतीचं अनुदान मिळत आहे। वाजवी टॅक्स लावला पाहिजे याच्यावर आम्ही भर दिलाय आणि लोकांनी आता 200 कोटीपेक्षा जास्तचा भरणा आत्ताच अलीकडे या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये केला। त्यामुळे या सगळ्याच्या मुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि सरकारचं पाठबळ तर आहेच, केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठीचा निधी याच्यामुळेही मला असं वाटतं की महापालिकेला विकास कामांच्यासाठी निधीची कुठल्याही पद्धतीनं कमतरता असणार नाही।